पंढरपूरमध्ये सध्या सूर्य आग ओकतोय, येलो अलर्ट जारी झालाय। अशातच आता मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात छत लावण्यास सुरुवात केली आहे। रस्त्यावरही पाय भाजू नयेत म्हणून ग्रीन मॅटच्या पट्ट्या अंथरण्यास सुरुवात केली आहे। उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी भाविकांसाठी मंदिर परिसरात मंडप उभारणीचं काम सुरू आहे। 42 पेक्षा जास्त तापमान झाल्यामुळं पंढरपुरात भाविकांची संख्या रोडावली असली तरी लहान लहान बाळांसह सर्व भाविक अशा उन्हातही विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत। जवळपास किती महिन्याचं बाळ आहे? 5 महिन्याचं 5 महिने। एवढ्या उन्हात घेऊन आलाय? हो कुठून आलाय? अंबाजोगाई अंबेजोगाई। किती वेळ दर्शनात उभं? 9 वाजल्यापासून ऊन लागलं? हा कुठून आलाय माऊली? नांदेड। नांदेड। काय ऊन तर भरपूर आहे का? भरपूर आहे। भरपूर आहे। त्रास होतोय का? त्रास होऊन असं काय करायला पाहिजे? काय करतं, सावली करायला पाहिजे। सावली करायला पाहिजे। भाविकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या उन्हामुळं। अजून काही भाविक आलेले आहेत। ज्या पद्धतीने ऊन वाढत चाललेलं आहे ते बघून माऊली कुठून आले? अहिल्यानगर श्रीगोंदा काष्टी। बर, काय ऊन काय भरपूर आहे का? हा भरपूर ऊन आहे। पुण्यावर पुण्यावर काय परिस्थिती? ऊन कसं आहे? ऊन कडक आहे ऊन त्रास झाला का? नाही त्रास झाला, खूप त्रास झाला उन्हाचा खूप त्रास। अशा रीतीनं ही परिस्थिती आहे भाविकांची। मोठ्या संख्येनं भाविक आलेले आहेत, लहान लहान मुलांसह आलेले आहेत। मात्र ऊन मोठ्या प्रमाणात लागत असल्यामुळे त्यांनाही खूप मोठा फटका या उन्हाचा बसतोय। अजून सावली करण्याची मागणी या भाविकांकडनं केली जाते। विठ्ठलाचं दर्शन घेताना जो काही त्रास जाणवतोय हा जरा कमी व्हावा हीच अपेक्षा आहे भाविकांकडनं केली जाते। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।